काल रात्री संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो समोर आले आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात एक विलक्षण भावना तयार झाली। ते फोटो पाहून कोणाच्याही मनाला पाझर फुटेल असे ते फोटो आहेत। अर्थात त्यानंतर राज्यातलं वातावरण आणखी चिघळलंय आणि त्याचा सगळ्यात जास्त परिणाम बीड मध्ये पाहायला मिळतोय। तर रात्रीच बीड बंदची हाक देण्यात आली आणि त्यानुसार आज बीड बंदही झालेलं दिसतंय। पण धनंजय मुंडेंनी राजीनामा देऊन जे ट्विट केलं त्यामुळे आता वातावरण आणखी तापलंय असं सध्या बोललं जातंय। या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या बीड मध्ये काय घडतंय, धनंजय मुंडे यांच्या ट्विटमुळे कोणता नवा वाद पेटतोय आणि सध्या पोलिसांची भूमिका काय आहे याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। सकाळी विधिमंडळाच्या परिसरात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात विचारल्यानंतर अजितदादा पत्रकारांवरती चिडले। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा स्वीकारलाय असं सांगितल्यानंतर नैतिकता म्हणून त्यांनी राजीनामा दिला असं वक्तव्य अजितदादा आणि छगन भुजबळ यांनी केलं। पण दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी मात्र तब्येतीचं कारण देऊन राजीनामा दिल्याचं सांगितलंय। सोबतच तपास पूर्ण झाल्याचा उल्लेख देखील त्यांनी पोस्टमध्ये केलाय। त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे। काल समोर आलेले त्यांचे फोटो पाहून मन अत्यंत व्यथित झाले। या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले। तसंच न्यायालयीन चौकशी ही प्रस्तावित आहे। माझ्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्यानं पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय आणि त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे। आता हा मुद्दा सुप्रिया सुळे यांनी उचलून धरल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे याचे परिणाम केज आणि बीड मध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात। आकाशी टोळी म्हणून नेत्यांचे फोटो जाळले जातात। सकाळी काही व्यावसायिकांना बंदची हाक माहित नव्हती, त्यामुळे त्यांनी दुकान उघडलं, पण वातावरण तापायला लागल्यानंतर आता कडक बंद पुकारला जातोय। आरोपींना चौकात फाशी देण्यात यावी अशी मागणी अनेक नागरिकांकडून करण्यात येते। तर सरकारनं याबाबत कठोर निर्णय घेतला नाही तर मराठा समाज कोणत्याच नेत्याला फिरू देणार नाही अशी देखील भूमिका घेतली जाते। दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्याची मागणी देखील आता केली जाते। खरं तर मनाला वेदना देणारे फोटो बाहेर आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाऊ नये म्हणून पोलीस यंत्रणेकडून काळजी घेतली जात होती। या संदर्भात तिथल्या एसपी कडून एक पत्रक देखील जाहीर करण्यात आलं होतं। त्या पत्रकात काय उल्लेख आहे ते पाहूयात। मस्साजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभाग यांनी माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले। आज दिनांक 3 मार्च 2025 रोजी तपासाचा भाग असलेले काही फोटो टीव्ही चॅनल तसेच समाज माध्यमांवरती प्रसारित किंवा व्हायरल झाले आहेत। सदरील फोटो हे मन विचलित करणारे आहेत, त्यामुळे व्हायरल फोटोंवरून समाज माध्यमांवरती जनतेच्या प्रतिक्रिया उमटत आहेत। सदर प्रकरण हे आता न्यायप्रविष्ट असून सदर फोटो हे न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे, त्यामुळे जनतेनं कायदा हातात घेऊ नये असं आवाहन पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत यांनी केले। त्या अनुषंगानं पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला। विशेष म्हणजे या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बीड मध्ये अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी मनाई हुकूम देखील जारी केलेला आहे। त्यानुसार महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार काढण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशामध्ये मोर्चे, निदर्शनं, आंदोलने, धरणे आंदोलने यासारख्या 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येण्यास निर्बंध राहणार आहेत। शस्त्रे, काठी, तलवार, बंदूक या गोष्टी जवळ बाळगता येणार नाहीत। शारीरिक इजा होण्यास कारणीभूत ठरतील अशा वस्तू जवळ ठेवता येणार नाहीत असं देखील दिसतंय। सोबतच कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक ही सुद्धा जवळ बाळगता येणार नाहीत। दगड किंवा इतर क्षेपणास्त्र, फोडायची किंवा फेकायची उपकरणं गोळा करून ठेवता येणार नाहीत। शहराची स्थिती बिघडू नये म्हणून आक्षेपार्ह भाषणं, अंगविक्षेपण, विडंबनात्मक नकला करता येणार नाहीत, ज्यामुळे राज्याची सुरक्षा धोक्यात येईल तसेच अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा, फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू जवळ ठेवता येणार नाहीत। तसंच घोषणा देणं, गाणी म्हणणं, वाद्य वाजवणं, कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मूल्यांच्या विरुद्ध असेल किंवा देशाचा मान, सार्वभौमत्व यांना इजा पोहोचवणारी असेल अशी कृत्य करता येणारी नाहीये अशी माहिती आहे। आता अशा सगळ्या परिस्थितीत शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहील हीच अपेक्षा करूयात। निर्दयीपणे मारून क्रूरपणे हसणारे आरोपी माणुसकीच्या नावाने कलंक आहेत, त्यामुळे संविधानिक मार्गाने त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी हीच अपेक्षा आहे।
पण जे फोटो काल रात्री पुढे आले ते फोटो साहजिकच शासनाकडे अगोदर होते, मग आतापर्यंत राजीनामा का घेतला नाही असा देखील प्रश्न विचारला जातोय. दिलेला राजीनामा आणि त्यानंतर होणाऱ्या आरोपांकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहताय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.